महाराष्ट्र राज्यातील अतिशय टोकाचा जिल्हा म्हणतात गडचिरोली जिल्हा. गडचिरोली जिल्हा हा अतिसंवेदनशील नक्षलप्रभावित जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेकडे अहिरी तालुका आणि अहिरी तालुका हा एक गडचिरोली जिल्ह्याचा विभाग असल्यामुळे 5 तालुक्याचा संबंध अहिरी तालुक्याशी येतो. अहिरी तालुक्याला विविध कार्यालये असल्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या व्यक्तींना अहिरीला शासकीय कामाकरता यावे लागते आणि या ठिकाणी विशिष्ट म्हटलं तर अहिरी नगरपंचायत आहे आणि नगरपंचायतद्वारे जे ऐन पावसाच्या वेळी जे कलवटाचे काम सुरू केलेले आहे ठिकठिकाणी, त्यामुळे येथील आम जनतेला निहाय त्रास सहन करावे लागतो. रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढलेले असेल. दररोज वीज खंडित असल्यामुळे या ठिकाणी शासकीय कामाकरता येणाऱ्या लोकांना बिनकाम करताच त्यांना परत आपल्या गावी जावं लागत आहे. तर ही फार गंभीर समस्या आहे. तरी शासनाने इकडे लक्ष देऊन यांची समस्या लवकर दूर करावी अशी आम जनतेकडून या ठिकाणी आम जनतेमध्ये चर्चा आहे. नमस्कार, मी जयश्री न्यूजमध्ये मी आहे अहिरी येथला मुख्य चौकात उभा या ठिकाणी राजीव श्रीरामराव चौक लगतच उभा मी या ठिकाणी. तर अहिरीची ही जी दशा आहे, अहिरी हे 5ही तालुक्याची मध्य हा ठिकाण आहे आणि या ठिकाणी अनेक कार्यालय आहे. या ठिकाणी मोठमोठे अधिकारी राहतात, परंतु या ठिकाणचे जे कामं आहेत कलवटीचे कामं ऐन पावसाळ्यामध्ये सुरू केलेले आहेत. तत्सोबत हे रोड बघितलं, रोडची दशा कितीतरी वर्षापासून कितीतरी गाड्या खराब होऊन राहिले, ॲक्सिडेंट होऊन राहिले, अपघात होऊन राहिले, लोक मरून राहिले आहेत. परंतु या ठिकाणी शासन तर नाही ते लक्ष देऊन राहिलं, प्रशासन सुद्धा लक्ष देणार अशी कंडिशन आहे. तर इथे माननीय आत्राम साहेबांना जेव्हा विचारतो आमदार साहेबांना की आमदार साहेबांचा निधी आल्या, मग निधी आले तर प्रशासकीय जे यंत्रणा आहे, हा प्रशासकीय यंत्रणा अजूनपर्यंत या ठिकाणी काम करताना दिसत नाही. ते अधिकारी लोक येऊन तर काय करतात हे समजत नाही. माझ्यासोबत आहे याच गावातले प्रतिष्ठित नागरिक अशोक भाऊ कुसलावार आणि दत्तूजी जाकेदार. तर अशोक भाऊ, मला सांगा, हे रोड तुमचे जे दिसत आहे या ठिकाणी, ह्या रोडचं जे कंडिशन बघितलं की केव्हापासून बघतो तसंच दिसलं, तर याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? हे रस्ते नाही का 3 वर्षापासून तसेच आहेत. हे गड्डे आहेत, हे माती निघाली आहे आणि गोटे गिटे निघतात आणि 3 वर्षापासून नाही का कोणी काम नाही करत आहे. हा राजवाडा आहे, राजेशाही घराणा आहे, ना मंत्री संत्री कोणीच आहे, काही काम नाही करत आहे. फार अडचण होत आहे. त्याकरिता हे रस्ते कधी बनतात न का कधी बनतात काही नाही का समजून नाही येत आहे. आणि 3-4 वर्षापासून आम्ही पाहत आहोत तर काही नाही का म्हणजे हे नाही आहे, रस्ते नाही आहे, काही नाही आहे. घराकडे जायला नाही का गड्डेच आहेत, राजवाड्याकडे जायला गड्डेच आहे. हे आमची 10 बोर्डाची विनंती आहे की 10 बोर्डाची विनंती आहे की हे गड्डे नाही का बुजवा, अन्वस्था आम्ही नाही का आंदोलन करू ही अपेक्षा. त्याच्यानंतर नाही का नाल्या नाही आहे, काही नाही आहे, काही डेव्हलप नाही आहे. म्हणून माझी अपेक्षा आहे की हे सगळे गड्डे नाही का बुजवाल आणि नाही का रस्ता वगैरे थोडंसं बनवाल अशी अपेक्षा करून मी नाही का माझे 2 शब्द व्यक्त करतो. तर या ठिकाणी हे होतं अशोक भाऊचा विचार. तर दत्तूभाऊ, मला सांगा, तुमच्या अहिरीचं जे वीज आहे, वीज रोज जाते असं समजलं, तर हे कुठं खरं आहे? इथं अहिरी नगरी म्हणतात आणि याच्यात जे आहे पालकमंत्री आहे, आमदारही आहे, त्यांच्याच बारी सर्व नगरपंचायतची आहे आणि फडणवीस साहेब आहे. सर्व हे साहेब लोक असून सुद्धा हे डेव्हलपमेंट होत नाही. कारण तुम्हाला तर हे चौकात दिसून राहिला, परंतु आजूबाजूच्या गल्लीमध्ये किती कचरा आहे, किती गाय राहते, किती ॲक्सिडेंट होते. आणि SB कॉलेजच्या समोर कमीत कमी 10 ॲक्सिडेंट झाले, 10 लोकांच्या पायात तुटले, 10 लोक 5 लोक मरण पावले. तरी सुद्धा पालकमंत्री लक्ष नाही देत, काही नाही देत. ते झुरजागड असल्यामुळे त्यांना कमिशन भेटत असेल, त्यांना काही भेटत असेल, त्यामुळे ते तिकडे लक्ष करत आहे. परंतु अहिरी नगरीमध्ये असून एवढं
आमचे आदरणीय धर्मराव बाबा आश्रम आहे, अमरेश्वर महाराज आहे, हे नाले पहा तुम्ही, हे पहा, आणि गाड्या ट्रॅफिक आहे, तिरुवंत रोड पहा, आणि तुमच्याच लोक पूर्ण ग्रामपंचायत पासून नगरपंचायत पासून तर मंत्रीपर्यंत बीजेपीची सत्ता बसल्यानंतरही तुम्ही असं काम घोटाळा करता, आणि बिलं आहे ना कागदावर बिलं राहते, आणि रोड आहे ना बनवल्यासारखं राहते. नाली जेव्हा बनवते त्या नालीमध्ये नाही का करोडो पैसे खर्च करते, तो ठेकेदार नाही का 1 लाख नाली करते आणि 10 लाख रुपये नालीचं फंड घेते. असा पूर्ण अन्याय सुरू आहे. तुमचे याच्यासाठी डोळे जागवा, डोळे पहा. हा आता दसऱ्याला सुद्धा नाही का एवढा कार्यक्रम असताना सुद्धा असाच रोड होता, आणि तेव्हापासूनही तुम्ही असंच करून राहिले. जनता का करणार आहे? गरीब लोक का करणार आहे? कोणी ऑब्जेक्शन देणार आहे? हा ठाणेदारकडे गेले तर ठाणेदार काय म्हणते, ऍक्सिडेंट झाला, रोडचा प्रॉब्लेम आहे म्हणते. ठाणेदार काही बोलू नाही शकत. तुमचा रोड बनवा, ऍक्सिडेंट नाही होत म्हणे. किती लोकांना ट्रॅफिकवाले पोलीस लोक सुद्धा काय चौकात राहत नाही, काय नाही, आणि कधी कॅमेरे नाही आहे, काय नाही आहे, काय डेव्हलपमेंट काय, हे एवढंच मला बोलायचं आहे. बाकी नाही. बार्शी तालुक्याचा हा मध्यभाग म्हणजे अहिरी, आणि अहिरीची ही दशा असेल तर बाकी इतर तालुक्यामध्ये जाऊन जर बघितलं तर काय दशा असेल याची आपण या ठिकाणी सहसा करू शकता. या ठिकाणी मी मधुकर सडबेक, कॅमेरामॅन गणेश कुराड, जय श्री न्यूज, अहिरी. धन्यवाद.